नवऱ्याच्या डब्याला शेवगा खिमा, तर चला मग घ्या मग शेवगा. आता शेवगा चिरून घ्या, असे छोटे छोटे तुकडे करा. ही रेसिपी माझ्या नवऱ्याने सुचवलेली आहे. क्रेडिट दिल्यावर आमचा कॅमेरामॅन किती खुश होते बघा. मी ही पहिल्यांदाच रेसिपी करते, तर बघू कशी होते ते. भरपूर असा शेवगा लागणार आहे, कारण याचा गर कमी पडतो. मी शेंगा चिरेपर्यंत आमच्या मालकाने थोडेसे शेंगाचे शिरा काढलेले. शेंगा जास्त असल्यामुळे मी 2 याच्यात केलेले आहेत, का तर लवकर शिजाव्या म्हणून. त्याला घाण असते म्हणून आधी स्वच्छ धुवून घ्यायचे, मग शिजायला टाकायचे. आता शेंगा उकडायला ठेवू पाणी ओतून. आता यात थोडंसं मीठ टाकू. एकदम बारीक असं चिरून घ्यायचंय. आता कांदा चॉपर मध्ये टाकून एकदम बारीक असं करून घेऊ. आता उकळी आल्यानंतर याला 10 मिनिटं झाकून ठेवू. थोडंसं असं ओपन ठेवायचं आणि मीडियम गॅस करून ठेवायचं. कांदा आपला बारीक करून झालेला आहे. एवढा बारीक चिरायचंय. एवढं छोटं टमाटर घ्यायचंय आणि याला बारीक चिरून घ्यायचंय. आता 9-10 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेऊ. शेंगा जास्त गाल शिजवायच्या नाहीत, मीडियम शिजवून घ्यायच्या. शिजलेल्या आहेत आपल्या शेंगा. आता झाऱ्याच्या साह्याने एका ताटामध्ये काढून घेऊ आणि गार व्हायला ठेवू. आता गॅस चालू करून पॅन ठेवूया. तुमच्याकडे पॅन नसेल तर कढई ठेवू शकता. पॅन गरम झाल्यानंतर यामध्ये तेल टाकून घेऊ. यामध्ये आता थोडेसे जिरे टाकून घेऊ. जिरे तडतरल्यानंतर बारीक ठेचलेलं लसूण टाकून घेऊ. थोडासा गोल्डन होईपर्यंत भाजून घेऊ. यानंतर कढीपत्ता टाकू. लसूण गोल्डन झाल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊ. तोही सोनेरी कलर येईपर्यंत परतून घेऊ. आता याचा गर काढून घेऊ.
चवीनुसार मीठ टाकून घेऊ. आता हे मिक्स करू. कांदा आपला गोल्डन असा भाजून झालेला आहे. यामध्ये आता टोमॅटो टाकून घेऊ. हे आता चांगले व्यवस्थित भाजून घेऊ. आता यामध्ये मसाले टाकून घेऊ. पहिल्यांदा काळा मसाला. जर तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर कांदा लसूण मसालाही टाकू शकता. थोडीशी हळद, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर. आता व्यवस्थित भाजून घेऊ. सगळ्या शेवग्याचा गर काढून झालेला आहे. अर्धा तास अगोदर याला. मसाले भाजून झाल्यानंतर यामध्ये शेवग्याचा गर टाकून घेऊ. आता मिक्स करून घेऊ. मध्यम गॅसवर 2-3 मिनिटं परतून घेऊ चांगलं. दोन 3 मिनिटं परतून झाल्यानंतर यामध्ये थोडंसं कूट टाकून घेऊ. वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर.